130व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ. संतापलेल्या विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडत अमित शहांवर भिरकावला. विधेयक जेपीसीकडे पाठवलं. 130व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार 30 दिवसांची शिक्षा झाल्यास पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार. पाठिंबा काढून घेऊ नये म्हणून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना घाबरवण्यासाठी विधेयक, विरोधकांचा आरोप. बेस्ट पदपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा धुव्वा. शशांक राव पॅनलचे सर्वाधिक 14 तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी. ठाकरेंच्या 9 वर्षांच्या सत्तेला सुरुंग. बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना लोकांनी नाकारलं. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. घरात बसणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं. शिंदेंचा टोला तर फडणवीसांनी मदत केली. शशांक राव यांच्याकडून आभार. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यातल्या बाळगंगा प्रकल्पाप्रकरणी राज्य सरकारला मोठा धक्का. बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या एफए एंटरप्राइजेसला 303 कोटींची भरपाई देण्याचे हायकोर्टाचे आदेश. 4 दिवस धुवाधार कोसळल्यानंतर पावसाची विश्रांती. तर पावसामुळे गेल्या 4 दिवसात 21 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मेगा भरती होणार. 15,631 पदांसाठी शासन निर्णय जारी. 100% पदभरतीचा फडणवीसांचा निर्णय. राज्यातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी लाटला लाडकी बहीण योजनेचा निधी. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या सीईओंना बोगस लाडक्या बहिणींवर कारवाईचे आदेश. देशात ऑनलाईन गेमवर बंदी येणार. केंद्र सरकारकडून संसदेत विधेयक सादर. फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पाऊल. खड्ड्यांनी भरलेले किंवा वाहतूक कोंडीमुळे जाण्यायोग्य नसलेल्या महामार्गांवर टोल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं कायम. स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोलीतल्या अतिदुर्गम मौजा आंबेझरीसह 15 गावांसाठी एसटी सुरू. ट्विटरवर फोटो पोस्ट करत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.